नमस्कार, मी सरोजिनी मरळकर. आज मी थालीपीठ करून दाखवणार आहे. सकाळी सकाळी मस्त गरमागरम खमंग खुसखुशीत थालीपीठ, दही आणि खरडा जर नाश्त्यासाठी असेल तर काय न्याहारीची लज्जतच भारी, होय ना? महाराष्ट्रात प्रत्येक घरात आवडीने केला जाणारा आणि लहान थोरापर्यंत आवडीने खाल्ला जाणारा नाश्ता म्हणजे थालीपीठ. थालीपीठला पहिली पसंती दिली जाते. यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, हरभरा डाळ आणि काही कडधान्यांचा समावेश करून हे पीठ बनवले जाते. यामध्ये धने, जिरे, ओवा आणि हिंग याचाही वापर केला जातो. प्रत्येक गृहिणी आपापल्या पद्धतीने ही पीठ बनवते. मला मात्र माझ्या खास मैत्रिणीने परवीन हिने हे पीठ गोव्यात पाठवून दिले. थालीपीठ बनवण्यासाठी यामध्ये मी हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीरच्या काड्या, मीठ, जिरे घालून त्याचा खरडा तयार केला. भाजणीचे पीठ घेऊन त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, जिरे, ओवा, हिंग, खरडा आणि हळद घालून हे पीठ छान एकत्र मळून घेतले व 15 मिनिट मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिले. याच्यामुळे सर्व पदार्थ घातलेले असतात ते पिठामध्ये मिक्स होऊन ह्याला एक खमंग आणि खुसखुशीतपणा येतो. या थालीपीठमध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू, कडधान्यांचा समावेश असल्याने यामध्ये प्रथिन, फायबरचे प्रमाण मुबलक आहे. पचायलाही हलके व वजन नियंत्रण ठेवण्यासाठीही मदत होते. रोगप्रतिकारशक्ती यामुळे वाढते. शरीरातील रक्ताच्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. यामध्ये विविध भाज्यांचाही समावेश केला जातो. आता तर लहान मुलांसाठी यामध्ये पनीर व चीज याचाही वापर करून थालीपीठ बनविले जाते. थालीपीठचे पीठ मळून झाल्यानंतर मी त्याचे छोटे छोटे गोळे करून मलमलचा कापडा ओला करून त्याच्यावर पिठाचा गोळा ठेवून ते छान असे पातळ थापून घेतले आहे आणि तव्याला तूप लावून हे थालीपीठ अगदी अलगद हाताने उचलून तव्यावर घालायचे आहे. थालीपीठ तव्यावर गाठल्यानंतर वर झाकणाने झाकून एक 2-3 मिनिट त्याला वाफ येऊन द्यावी. त्यामुळे थालीपीठ छान आतून शिजून घेते. याला वरून तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यावे. यामुळे ते खमंग आणि खुसखुशीत स्वादिष्ट असे हे थालीपीठ तयार होते. असे थालीपीठ तुम्हीही करा आणि खाऊन पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गरमागरम थालीपीठ हे दही आणि हिरव्या मिरच्याच्या खरड्याबरोबर उत्कृष्ट लागतं. असं थालीपीठ तुम्ही करा आणि खाऊन पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.